तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवरकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज नागपंचमी निमित्ताने ना आपण दोन ठिकाणी जाणार आहोत. एक तर करियोडच्या स्वामी समर्थ मठामध्ये, तिथे स्वामींच्या वाटी आहे ना शेषनागाचं एक हे केलंय, सुंदरशी आरास केली. आणि व मुंबईमध्ये एक 150 ते 200 वर्ष जुनं आहे ना असं एक नागदेवताचं मंदिर आहे. इथे नागपाड्याला तिथे आहे ना, वर्षातून ते मंदिर एकदाच भाविकांसाठी खोललं जातं. तर ह्या चला आपण आहे ना दोन्ही ठिकाणी अ, नागदेवताचं व स्वामींचं दर्शन घेऊया. व चला, आता मी आहे ना जास्त काही बोलत नाही, डायरेक्टली तुम्हाला आहे ना ते पहिले दोन्ही मंदिर दाखवतो. आणि ते नागदेवताचं जे मंदिर बोललेलो ना, त्यांचं आपण त्या मंदिराच्या विश्वस्तांकडून किंवा जे काही भाविक असतील ना त्यांच्याकडून आपण इतिहासही जाणून घेऊया. तर चला. तर स्वामींचं दर्शन आता झालेलं आहे आपलं. आता आपण लगेच आहे ना नागपाड्याला जाऊ. त्या नागदेवताच्या मंदिराच्या इथे अगदी गर्दी वाढायच्या आधी आपण तिथे जाऊया. माझा एक मित्रही येतो आहे, त्याच्यासोबत जाऊया, कारण माझं पहिल्यांदाच आहे त्या मंदिराच्या इथे, बट तो गेल्या वर्षी गेलेला. तर या चला नागदेवताचंही दर्शन घेऊया आपण पटकन जाऊन. नमस्कार, मी मुकुंद आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत. महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नागपंचमीच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत मुंबईच्या इच्छापूर्ती नाग मंदिराच्या इथे. तर या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे, याचं वेगळेपण काय, ते आज आपण त्यांच्या भाविकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, मी इच्छापूर्ती नाग मंदिर आपलं जे आहे त्याचं आज हे सगळ्या भव्य ही जी यात्रा कशा स्वरूपात हे मंदिर ज्यांनी बांधलं ते सिंग चव्हाण आणि समोरून त्यांना आधी दर्शन दिलं, तसेच त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिलं, माझं इथे मंदिर बांधलं असं त्यांना आज्ञा केली नागदेवतेने. तर लालसिंग चव्हाण यांनी इथे मंदिर बांधलं आणि हे जवळपास 125 ते 150 वर्ष हे मंदिर पुरातन आहे. 92-93 मध्ये ज्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या, बाबरी मशीदचं पतन झाल्यानंतर त्या दंगलीमध्ये बरीचशी हिंदू मंदिरं नष्ट करण्यात आली. त्यापैकी एक मंदिर आहे जे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हे इच्छाधारी इच्छापूर्ती नाग मंदिर असल्यामुळे त्या मुसलमानांना त्यात यश आलं नाही. आता आपण जी मूर्ती पाहाल फोटोमध्ये, त्याच्यामुळे पुढे नागाचा फणा देखील होता, तर तेवढाच त्यांना फोडण्यात आला. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने हे कांड केलं, मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला, त्याचा त्याच दिवशी मृत्यू झाला. इथं हे मंदिर जागृत आहे. 92-93च्या दंगलीनंतर इथलं पूर्णपणे, म्हणजे इथे जी पूर्वी जत्रा भरायची पूर्णपणे थांबली होती. मागील 2 वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलं की वर्षातून एकदा हे मंदिर उघडलं जातं. आम्ही मागचे 2 वर्ष प्रयत्न करून या वर्षी जुना नागपाडा इथे जे नागोबाचं मंदिर आहे तिथून ते इथपर्यंत आपण ही यात्रा केली. आज या यात्रेचा शुभारंभ आपले कॅबिनेट मंत्री श्री मंगलरावजी लोढा यांनी आरती करून केला आणि आपल्या विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी आता आरती करून आज या पदयात्रेची समाप्ती केली. साधारणपणे मग आता जसं की भाविक आहे त्यांना या माध्यमातून आपण काय संदेश देऊ? 92-93 ते आता 2024-25 2025 म्हणजे जवळपास एक 25-30 वर्षाचा कालावधी असा गेलेला आहे की या मंदिराकडे हिंदू भाविकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. तुमच्या तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही सर्व भाविकांना आवाहन करू की हे जागृत मंदिर आहे, इच्छापूर्ती करणारं मंदिर आहे, तुम्ही या, दर्शन घ्या. आज फक्त एक दिवस जे मंदिर उघडलं जातंय ते वर्षभर उघडलं जाऊ द्या आणि इच्छापूर्ती होते इथे, तुम्ही अनुभव घ्या.
तुमच्या मनातली इच्छा नागोबाच्या चरणी अर्पण करा, ती नक्की पूर्ण होईल. या आणि दर्शन करा. एक मंदिर, हिंदूंचं जे मंदिर 364 दिवस बंद आहे आणि 1 दिवस उघडं आहे. तुम्ही हिंदू भाविकांनी जर पुन्हा इथे यायला सुरुवात केली तर हे मंदिर 365 दिवस उघडं आहे. धन्यवाद. कशी वाटली व्हिडिओ सांगा. आणि ते नागदेवताचा इतिहास कसं वाटलं तुम्हालाही वाटत असेल की ते मंदिर वर्षाचे 362 दिवस उघडं राहावं, तर तुम्ही या मंदिरात आणि सरकारला व महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार जे कोणी असेल त्यांच्याकडून हे मंदिर दररोज चालू राहावं अशी मागणी करा.